नमस्कार. अत्यंत महत्त्वाची माहिती ही आपण पाहणार आहोत. शक्तीपीठ महामार्गाची. शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांना एकरी 2 कोटी रुपये. नेमकी काय अपडेट समोर येत आहे, काय शासनाने निर्णय घेतला आहे ते आपण या व्हिडिओमध्ये सविस्तररित्या जाणून घेणार आहोत. त्याकरिता आपल्या व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सोबतच महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही चॅनलवरतीच नवीन आलेले असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या, कारण की शक्तीपीठ महामार्गाची अपडेट ही तुम्हाला कोणतेही देखील टीव्ही चॅनल किंवा यूट्यूब चॅनलवरती बघायला मिळणार नाहीये. ते फक्त तुम्हाला इथेच बघायला मिळणार आहे. त्याकरिता पुढील अपडेट बघण्यासाठी आपले चॅनल सबस्क्राईब करून घ्या. तर मग चला आपण व्हिडिओला ही सुरुवात करूया. महत्त्वाची माहिती येत आहे सांगली या ठिकाणून. सांगली येथे विजापूर गुहागर मार्गावर होणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाच्या क्रॉसिंगच्या ठिकाणी एक मोठा चौक निर्माण करावा. नव्याने निर्माण होत असलेल्या शक्तीपीठ राष्ट्रीय महामार्गातील बाधित शेतकऱ्यांना एकरी 2 कोटी रुपये याप्रमाणे भरपाई द्यावी अशी मागणी सरपंच अमर शिंदे यांनी पत्रकारांशी बोलत असताना केली. उपसरपंच सुनील कांबळे, ग्रामपंचायत सदस्य सागर शिंदे, दिलीप शिंदे, कुलदीप शिंदेसह कार्यकर्ते तेथे उपस्थित होते. शिंदे म्हणाले की शक्तीपीठ महामार्ग हा घाटनांद्रे परिसरातून जात असताना 100% शेतकऱ्यांच्या बागायती क्षेत्रातूनच जाणार आहे. या परिसरात अन्य कोणतेही उद्योगधंदे नसल्याने महामार्ग बाधित लोकांचा उदरनिर्वाह 100% शेतीवरच आधारित आहे. शेतीच गेली तर पुढे संबंधित बळीराजावर कंगाल होण्याची वेळ येणार आहे. तेव्हा महामार्ग बाधित शेतकऱ्यांना एकरी 2 कोटी रुपये प्रमाणे मोबदला मिळायला पाहिजे अशी मागणी ही सरपंचांनी केली. शिवाय हा महामार्ग ज्या ठिकाणी विजापूर गुहागर मार्गावर क्रॉस होणार आहे तिथे एक मोठा चौक निर्माण व्हावे, जेणेकरून त्याचा लाभ नजदीक असलेल्या श्री देवस्थानांना होईल. हा महामार्ग शक्तीपीठांना जोडणारा असल्याने ते सार्थ ठरणार आहे. शिवाय घाटनांद्रे, सांगली, सोलापूर या 2 जिल्ह्याच्या व कवठे महाकाळ, तासगाव, खानापूर व सांगोला या 4 तालुक्याच्या सीमेवर ठिकाणी असलेले येथे सरकार निर्माण होणे गरजेचे आहे. असे केल्यास त्याचा मोठा फायदा हा लाभ जनतेला होणार आहे. तसे आमच्या 2 मागण्या या शासनाने मान्य कराव्या अशी त्यांची मागणी आहे. महत्त्वाचं म्हणजे शासनाने अजून कोणतीही देखील बाधित शेतकऱ्यांना नेमकी एकरी किती पैसे मिळणार आहे त्याची रक्कम ही जाहीर केलेली नाहीये. परंतु यावरती शासनाने निर्णय घेत आम्ही शेतकऱ्यांशी संवाद साधू. शेतकऱ्यांना योग्य ती रक्कमच आम्ही देणार आहोत. शेतकऱ्यांनी जी मागणी केली आहे ती नक्कीच आम्ही पूर्ण करू. शेतकऱ्यांशी चौकशी करू. कोणत्या जमिनीला किती दर द्यायचा आहे त्याची सविस्तररित्या चौकशी केल्याच्या नंतरच, पूर्णपणे खात्री केल्याच्या नंतरच ही रक्कम जाहीर होणार आहे. सर्वांना एकसारखी रक्कम ही मिळणार नाहीये, परंतु ही रक्कम किती मिळेल ती अजून शासनाने जाहीरच केलेली नाहीये. सोबत शेतकऱ्यांकडून 2 कोटी रुपये एकरी मागणी ही होत आहे, तर काही भागातून 5 पट एकरी मागणी होत आहे. नेमकी यावरती शासन शेतकऱ्यांच्याच बाजूने निर्णय घेणार आहे, कारण की शेतकऱ्यांना नाराज शासन करणार नसल्याची माहिती पत्रकारांशी बोलत असताना मागे शासनाने केली होती. तर मग अशाच अपडेट बघण्याकरिता आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.